आज आपण बघणार आहोत मार्क्यू टूल. मार्क्यू टूल हे सिलेक्शनसाठी यूज केलं जातं आणि सिलेक्शन केल्यानंतर आपण या ठिकाणी भरपूर काही करू शकतो. सर्वप्रथम सिलेक्शनची काय गरज आहे या ठिकाणी आपण समजून घेऊया. विदाउट सिलेक्शन मी कोणताही इथे इफेक्ट लावतोय, कोणतेही काम करतोय तर हे ओव्हरऑल पूर्ण फाईलमध्ये आपण करू शकतो. लेट्स सपोज या ठिकाणी मी कंट्रोल यू करतोय, या ठिकाणी मी कलर चेंज करतोय, तर हे ओव्हरऑल पूर्ण फाईल मधला कलर या ठिकाणी चेंज होतो. जर सपोज या ठिकाणी मी जर सिलेक्शन करतोय तर या सिलेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता की हे फक्त सिलेक्टेड एरिया मधला या ठिकाणी कलर चेंज होतो. आपल्याला एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करायचं असेल तर सिलेक्शनची गरज पडते. एखादा ऑब्जेक्ट डिलीट करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्शनची गरज पडते. जर का एखादा ऑब्जेक्ट मला लहान मोठं करायचं असेल तर या ठिकाणी सिलेक्शनची गरज पडते. एखादा ऑब्जेक्ट रोटेट करायचं असेल तर पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जर रोटेट करायचं असेल तर मला सिलेक्शनची गरज पडते. एखादा इफेक्ट द्यायचा आहे पर्टिक्युलर एरियावरती तर मला सिलेक्शनची गरज पडते. म्हणजे असे भरपूर सारे काम या ठिकाणी आपण सिलेक्शन न करू शकतो. तर सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला भरपूर सारे वेगवेगळे टूल दिलेले आहेत. त्यामधला फर्स्ट टूल आपण बघतोय मार्क्यू टूल. मार्क्यू टूल मध्ये या ठिकाणी जर बघितलं तर 4 मार्क्यू टूल आहेत. रेक्टेंगल मार्क्यू, इलेप्टिकल मार्क्यू, सिंगल रॉ आणि सिंगल कॉलम. रेक्टेंगल मार्क्यू या ठिकाणी आपण बघू शकतो की इथं रेक्टेंगल पद्धतीने सिलेक्शन करण्यासाठी याचा यूज केला जातो. या ठिकाणी जर बघितलं तर मला हा एवढा एरिया जर मला रेक्टेंगल पद्धतीमध्ये हवा असेल तर या ठिकाणी मी सिलेक्शन केला, मूव टूल केला आणि या ठिकाणी मी तो घेऊन येतो. जर का मला या ठिकाणी मला इथं ठेवायचं असेल तर इथं मी अशा पद्धतीनं या रेक्टेंगल मध्ये मी याला फिट करू शकतो. लेट्स सपोज जर का मला हे सर्कल मला वरती काढायचं असेल तर या ठिकाणी मला काय करावं लागेल तर इलिप्टिकल मार्क्यू टूल घ्यावं लागेल आणि अशा पद्धतीने मी इथं सिलेक्शन करून याला मी काय करेन वरती काढेन. हे सिलेक्शन केलं आणि इथं मी बॅकग्राऊंड लेअर सिलेक्शन करून याची डुप्लिकेट काढली आणि याला मी वरती घेतो. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मार्क्यू टूलचा यूज करू शकतो. जस्ट आपल्याला या ठिकाणी रेक्टेंगल पद्धतीने जर सिलेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी आपण रेक्टेंगल मार्क्यू टूल घेऊ शकतो. आणि त्याच ठिकाणी जर का मला सर्कल मध्ये जर सिलेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी मी इलिप्टिकल मार्क्यू टूल घेऊ शकतो. तर सपोज या ठिकाणी मला हे रेक्टेंगल पद्धतीने मी सिलेक्शन केलं. आता या ठिकाणी हे जे एक्स्ट्रा पार्ट इथं आलेलं आहे हे मला जर रिमूव्ह करायचं असेल तर रेक्टेंगल मार्क्यू टूल मी जेव्हा घेईन त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला 4 प्रॉपर्टी बघायला भेटतील. फर्स्ट आहे न्यू सिलेक्शन, सेकंड आहे ॲड सिलेक्शन. मला यामध्ये सिलेक्शनला ॲड करायचं असेल तर मी सेकंड प्रॉपर्टीवरती क्लिक करेन, अशा पद्धतीने मी ॲड करेन. सबस्ट्रॅक्ट सिलेक्शन, जर मला मायनस करायचं असेल तर या ठिकाणी मी सबस्ट्रॅक्ट सिलेक्शन घेतलं आणि या ठिकाणून मी काय करतोय याला मायनस करतो. आणि या ठिकाणी लास्ट वेळचं तुमचं इंटरसेक्ट सिलेक्शन. मला हे पूर्ण सिलेक्शनमधून मला फक्त हा एवढा पार्ट हवा आहे तर अशा वेळेस अशा सिच्युएशनला मी इंटरसेक्ट सिलेक्शन करेन. ठीक आहे. तर हे 4 सिलेक्शनचे प्रकार झाले की फर्स्ट आहे न्यू सिलेक्शन. जसं मी न्यू सिलेक्शन घेतलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिला सिलेक्शन इथलं निघून गेलेलं आहे. मी अंडू करतो कंट्रोल Z. जसं मी न्यू सिलेक्शन केलं पहिला सिलेक्शन निघून गेलं. जर मला या सिलेक्शन मध्ये ऍड करायचं मी ऍड सिलेक्शन घेईन. जसं मी क्लिक अँड ड्रॅग करून मी सिलेक्शन करतोय या ठिकाणी हे सिलेक्शन ऍड होत चालतं. या ठिकाणी पुढे फिदर भेटतोय. फिदरसाठी आणि अँटी-अलाइजसाठी हे 2 टॉपिक आपण एक सेपरेट लेक्चरमध्ये इथं कव्हर केलेलं आहे, ते तुम्ही आय बटन मधून बघू शकता. पुढे या ठिकाणी तुम्हाला स्टाईल भेटते. स्टाईल मध्ये जर बघितलं तर इथं नॉर्मल आहे. ज्यावेळेस कोणतंही सिलेक्शन टूल घेतोय आपण मार्क्यू टूल मधून तर या ठिकाणी नॉर्मल ज्यावेळेस घेतोय आपण फ्री हँडली सिलेक्शन करू शकतो. जसं की मी वेट कमी घेतलंय, हाईट वाढवतोय, हाईट कमी घेतलंय, वेट वाढवतोय. फ्री हँडली जसं पाहिजे तशा पद्धतीने आपण इथं फ्री हँडली सिलेक्शन करू शकतो. नेक्स्ट येतो यामध्ये फिक्स रेशो. जसं मी फिक्स रेशो ऑन करतोय तर या ठिकाणी तुम्हाला वेड्थ आणि हाईट इथं सेपरेटली हायलाइट झालेली बघायला भेटेल. जसं मी 1/1चा या ठिकाणी मी वेड्थ आणि हाईट ठेवतोय तर या ठिकाणी आपण जे पण सिलेक्शन बनवतोय बघा मी इकडे आता क्लिक अँड ड्रॅग करतोय तर तो येत नाहीये. मी खाली घेतो तर येत नाहीये. तो येतोय फक्त तुम्हाला स्क्वेअर मध्येच. म्हणजे 1ची वेड्थ असताना 1ची हाईट असेल. जसं की मी तर हाईट 2 घेतोय आणि आता मी जर सिलेक्शन करतोय तर या ठिकाणी वेड्थच्या डबल तुमची हाईट झालेली आहे. जर मला स्वॅप करायचं असेल तर या ठिकाणी मध्ये एक तुम्हाला एरोचा बटन भेटेल आणि हा एरोच्या बटनवरती मी क्लिक केल्यानंतर हाईटची विड्थ आणि विड्थची हाईट मध्ये तुमची अमाऊंट चेंज होईल.
आणि आता जर का बघितलं तर विड्थमध्ये 2 आहे आणि या ठिकाणी मी क्लिक अँड ड्रॅग करतोय तर माझी विड्थ डबल होईल, हाईट कमी होईल. ओके, हाईटच्या डबल तुमची विड्थ होईल. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय करू शकतो, विड्थ आणि हाईटमध्ये तुम्ही सिलेक्शन बनवू शकता. पुढे भेटतं तुम्हाला फिक्स साईज. आता हे फिक्स रेशो जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, याला आपण क्लिक अँड ड्रॅग करू शकतोय. नॉर्मल मध्ये पण तुम्ही या ठिकाणी क्लिक अँड ड्रॅग करू शकताय जसं पाहिजे तशा पद्धतीनं. बट या ठिकाणी फिक्स साईज जर मला हवी असेल तर या ठिकाणी आपण फिक्स साईज मध्ये पण सिलेक्शन करू शकतो. आपण फक्त सिलेक्शनचं बघतो या ठिकाणी, लक्षात ठेवा. मला या ठिकाणी जर पाहिजे असेल 600 पिक्सल घेतलं आणि 500 पिक्सल PX पिक्सल आणि या ठिकाणी मी काय करतोय, फिक्स साईज मध्ये इथं सिलेक्शन बनवतोय. बघा आता इथं क्लिक अँड ड्रॅग करतोय तर तेवढ्या पिक्सलची इथं मला सिलेक्शन बनवून देतोय. जर मला इंचेस मध्ये हवं असेल तर या ठिकाणी मी अमाऊंट टाकतोय 1 इंच बाय 3 इंच. ओके, म्हणजे जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे अमाऊंट या ठिकाणी मी टाकले. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1/3 इंच या ठिकाणी तुम्हाला फाईल इथं कन्वर्ट करून तुम्ही बघू शकता इंचेस मध्ये हे 1 इंच आणि हे तुमचे 3 इंच या ठिकाणी अमाऊंट बघायला भेटतं. 1 इंच 1 2 3. ओके, नॉर्मल, फिक्स साईज आणि फिक्स रेशो हे 3 स्टाईल तुम्हाला सिलेक्शनचे भेटतात. नॉर्मलमध्ये फ्री हँड करू शकता, रेशोमध्ये विड्थ किती असेल तर हाईट किती हवे हे आपण पर्टिक्युलर साईजमध्ये घेऊ शकतो. फिक्स साईजमध्ये या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की पर्टिक्युलर साईज जर तुम्हाला हवे असेल सिलेक्शनसाठी तर या ठिकाणी तुम्ही फिक्स साईजमध्ये पण घेऊ शकता. तर मे बी तुम्हाला या ठिकाणी हे स्टाईल समजली असेल. सिलेक्ट अँड मास्क आपण हे सेपरेट लेक्चरमध्ये कव्हर करतो. आता या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला इलिप्टिकल मार्क्यू टूल. ओके, इलिप्टिकल मार्क्यू टूलमध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्कल पद्धतीने सिलेक्शन करून देतोय. ओके, यामध्ये पण सेम तुम्हाला इथं न्यू सिलेक्शन, ऍड सिलेक्शन, सबस्ट्रॅक्ट सिलेक्शन आणि इंटरसेक्ट सिलेक्शन देतं. हे फिदर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. हे फिदर मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जर का तुम्ही एक सर्कल बनवताय विदाउट फिदर आणि इथं मी अशा पद्धतीने सिलेक्शन बनवलं तर तुम्हाला असे शार्प एजेस वगैरे भेटतात. जसं मी फिदर वाढवतोय आणि या ठिकाणी मी सिलेक्शन बनवतोय आणि यामध्ये मी कलर फिल करतो तर हे तुमचे एजेस जे आहे ते सॉफ्ट करून देतो. ओके, म्हणजे तुम्ही इथं जेवढे पिक्सल तुम्ही फिदरमध्ये टाकाल तेवढे अमाऊंटची तुम्हाला एजेस सॉफ्ट करून देतो तेवढ्या पिक्सलमध्ये. ओके, तर हे फिदर आहे. हे ऑलरेडी मी एक सेपरेट लेक्चर याचं केलेलं आहे, इंटिअलाइज आणि फिदर चेक करू शकता. ओके, तर या ठिकाणी पण तुम्हाला काय आहे की हे सिलेक्शन तुम्ही काय करू शकता, इलिप्टिकलमध्ये करू शकता म्हणजे सर्कलमध्ये करू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला हे जे 2 आहेत हे जास्त कामाचे नाहीत, पण या ठिकाणी फक्त हे काय करतं तुम्हाला सिंगल रॉ मार्क्यू आणि सिंगल कॉलम मार्क्यू. ओके, तुम्हाला उभ्या आणि आडवी एक एक लाईन या ठिकाणी ड्रॉ करून देईल. ओनली 1 पिक्सलची या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. तर 1 पिक्सलची तुम्हाला एक उभी आणि आडवी लाईन इथं तुम्हाला टाकून देतं. हे झाले आडवी लाईन आणि हे झाली तुमची उभी लाईन. इथं तुम्ही चेक करू शकता हे पिक्सलमध्ये तुम्ही एका पिक्सलमध्ये हे कलर फिल करता. जर खूप मोठी जर फाईल असेल तर हे तुम्हाला विजिबल सुद्धा दिसणार नाही. हेच काम तुम्ही रेक्टेंगल मार्क्यू टूलने करू शकता. जसं की या ठिकाणी मी करतोय नॉर्मल आणि नॉर्मलमध्ये या ठिकाणी तुम्हाला जेवढी मोठी, जेवढी जाडी किंवा जेवढी स्लिम तुम्हाला हवी या ठिकाणी तुम्ही इंडिव्हिज्युअली करू शकता. ओके, अजून एक गोष्ट भरपूर जणांना प्रॉब्लेम असं होतोय की या ठिकाणी आपण जे शॉर्टकट कीज बघतो इथं सिंगल तुम्हाला दिलेले आहेत, बट याच्या आतमध्ये मला हे रेक्टेंगलमध्ये असताना मला इलिप्टिकलमध्ये जायचं असेल तर कशा पद्धतीने जाऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एम प्रेस केलं की आता मी इथं मूव टूलवरती आहे. ओके, आणि जसं मी एम प्रेस करेन या ठिकाणी मार्क्यू टूलमध्ये आलो. बट आता मला इलिप्टिकल मार्क्यू टूल हवं आहे तर या ठिकाणी मी शिफ्ट एम प्रेस करेन. तर या ठिकाणी तुम्ही इलिप्टिकल मार्क्यू टूलमध्ये जा, शिफ्ट एम करून तुम्ही रेक्टेंगल मार्क्यू टूलमध्ये जा. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इथं सिलेक्शन चेंज करू शकता. सपोज आता हे दोघांचं आपण कॉम्बिनेशन सुद्धा करू शकतो. या ठिकाणी मी रेक्टेंगल मार्क्यू टूल घेतला, न्यू सिलेक्शन आणि याच्यामध्ये मी काय करतो, इथे हे सिलेक्शन बनवतोय आणि याच्यामध्ये मला हे ऍड करायचंय. तर या ठिकाणी मी इलिप्टिकल मार्क्यू टूल घेतला, याच्यामध्ये ऍडिशन घेतलं आणि या ठिकाणी एक मी इथं रुलर लावून घेतोय अशा पद्धतीने, म्हणजे प्रॉपर सिलेक्शन बनवण्यासाठी. आणि इथं अशा पद्धतीनं ओके, आणि या ठिकाणी मी काय करतोय, हे अशा पद्धतीनं सिलेक्शन बनवतं. ओके, हे झालं ॲड. आणि आता इथं मला हे मायनस करायचं तर या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट सिलेक्शन घेतलं आणि इथं मी काय करतोय, सॉरी हे आपलं इलिप्टिकल आहे
मी इथून रेक्टँगल मार्क टूल घेतो आणि सबस्ट्रॅक्ट घेतो आहे. ओके, तर इथून मी काय करतो हे सिलेक्शन इथून बंद करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता की जे पण सिलेक्शन आहे ते तुम्ही इथं कंट्रोल करू शकता, सिलेक्शन बनवू शकता. आता हे सिलेक्शन बनवल्यानंतर याच्यामधला तुम्ही कलर चेंज करू शकता कंट्रोल घेऊन आहे ना. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, कोणताही कलर फिल पण करू शकता. जसं की आता या ठिकाणी मी ऑल्ट बॅक स्पेस करून हे कलरसुद्धा फिल करू शकतो आहे ना. त्यानंतर याच्यावरती कोणताही इफेक्ट पण मी लावू शकतोय, जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे ब्लर इफेक्ट आहे ना. कोणतेही ॲडजस्टमेंट मी करू शकतोय फक्त तेवढ्या एरियावरती. कंट्रोल बी कलर बॅलन्स, या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने त्याचा कलर बी म्हणजे ॲडजस्ट करू शकताय है ना. जे पण तुमची ॲडजस्टमेंट आहे या ठिकाणी तुम्ही याच्यावरती करू शकता. सिलेक्टेड एरियावरती सिलेक्शन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस फक्त हा सिलेक्टेड एरिया फक्त इथं ॲक्टिव्ह राहील. मला मूव्ह करायचं आहे तर हे सिलेक्टेड एरिया मूव्ह होईल. मला कंट्रोल टी करून मला लहान मोठं करायचं तर हे सिलेक्टेड एरिया तुमचं लहान मोठं होईल. तर हे झालं तुमचं मार्क्यू टूल, रेक्टँगल मार्क्यू टूल, एलिप्टिकल मार्क्यू टूल, सिंगल रॉक मार्क्यू टूल, सिंगल कॉलम मार्क्यू टूल. या ठिकाणी मी एक न्यू फाईल घेतली आणि जे साईज पाहिजे ते तुम्ही इथून बनवून घ्या. आणि या ठिकाणी मी काय करतोय एक रेक्टँगल मार्क्यू टूल घेतला. आता हे जे सिलेक्शन आहे या ठिकाणी मी अशा पद्धतीनं इथं सिलेक्शन बनवलेलं आहे. ऑल्ट बॅक स्पेस कंट्रोल एच करतोय. हे मला हे सगळं नको आहे. जे रुलर आपण या ठिकाणी लावलेले आहेत, गाईडलाईन जे आपण लावलेले आहेत ते नको आहे, तर मी कंट्रोल एच करतो, तर निघून जाईल. मला आता हे बाकीचे एरियावरती एक कलर हवे, तर सिलेक्टमध्ये जाऊन मी इनवर्स सिलेक्शन करेन. हे सिलेक्शन ऑपोजिट बनेल आणि याच्यामध्ये मला जो कलर हवा आहे ते मी तो कलर फिल करून घेईन. ऑल्ट बॅक स्पेस. ओके, त्यानंतर मी कंट्रोल डी, जे सिलेक्शनमधून तुम्ही इनवर्स पण करू शकता आणि डिसिलेक्ट पण करू शकता. कंट्रोल डी हे सिलेक्शन केलेलं निघून जाईल. ओके, आता या ठिकाणी मी काय करतोय जस्ट अशा पद्धतीने इथं सिलेक्शन बनवून घेतलं रेक्टँगल मार्क्यू टूलने. आणि आता जर का मी याच्यामध्ये कलर जर फिल करतोय तर यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कलर फिल होत आहे. बट मला हे मधला एरियामध्ये कलर नको आहे, तर या ठिकाणी मी काय करेन इथं सबस्ट्रॅक्ट सिलेक्शन करेन आणि अशा पद्धतीने मी इथं सिलेक्शन बनवून घेईन. आता जर का मी कलर फिल केलं तर हे मधल्या एरियामध्ये कलर येणार नाही. सेम मी या ठिकाणी अशा पद्धतीने इथं सिलेक्शन करून घेईन. सेम या ठिकाणी मी अशा पद्धतीने सिलेक्शन करून घेईन. सेम अशा पद्धतीनं. ओके, डोंट वरी. हे एरियाचे म्हणजे सिलेक्शन जर थोडं कमी जास्त होते आपण त्याला खूप इझिली कंट्रोल करू शकतो. थोड्या वेळानंतर आपण ते बघूया. आणि या ठिकाणी मी जस्ट अशा पद्धतीने कलर सिलेक्शन करून घेतलं. आता इथं जर बघितलं तर हे एरिया जास्त वाटतं आणि जसं जसं आपण खाली येईल तसं कमी होत चाललेलं आहे. ओके, मला सिमिलर स्पेस ठेवण्यासाठी मी इथं काय करेन ॲडिशन घेईन. ओके, आता जर का मी कलर फिल केलं तर हे अशा पद्धतीने कलर फिल होईल. बट मला ह्या एरियामध्ये जे ह्या लाईनमध्ये मला इकडे कलर नको आहे, तर मी ॲडिशन म्हणजे ॲड टू सिलेक्शनचं ऑप्शन इथं सिलेक्ट केलं आणि रेक्टँगल मार्क्यू टूलने इथं काय करतो मी प्रॉपर अशा पद्धतीने ॲड करून घेतो. म्हणजे मला खालीपर्यंत करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी मी काय करतो इथंपर्यंत मी काय करतो हे सिलेक्शन बनवून घेतलं. सेम इकडून पण सॉरी हे बाहेरचं नको आहे मला, इथून घेईन मी. ओके, तर या ठिकाणी पण सेम मी काय करतो इथं एक पर्टिक्युलर एरियामध्ये इथं मी ॲड करून घेतो आहे. आणि आता जर का मी कलर फिल केलं तर अशा पद्धतीने. बट इथं मला सेंटरला पण काय करायचं इथं कलर नको आहे, तर या ठिकाणी मी इथं काय करेन अशा पद्धतीनं सिलेक्शन बनवेन. दॅट्स इट. अशा पद्धतीने तुमचं हे सिलेक्शन बनेल. ओके, तर या ठिकाणी मला इथे पण मला मायनस करायचं आहे, तर इथून मी काय करेन अशा पद्धतीने इथं मायनस करून घेईन. आणि त्यानंतर इथे पण मला थोडंसं मायनस करायचं आहे. ओके, दॅट्स इट. आणि आता अशा पद्धतीने करून घेईन. तर मे बी तुम्हाला हे सिलेक्शन टूलनं आपण असं कलर पण फिल करू शकतो. ऑब्जेक्टला सिलेक्शन करून त्याचा कलर चेंज करू शकतो, त्याला डिलीट करू शकतो, त्याला मूव करू शकतो, त्याला लहान मोठं करू शकतो, त्याच्यावरती इफेक्ट देऊ शकतो, त्याच्यावरती आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. असे भरपूर सारे काम तुम्ही काय करू शकता की या ठिकाणी
सिलेक्शन टूलच्या साहाय्याने आपण करू शकतोय. आणि त्यामधलं सिलेक्शन टूलमधलं आपण फर्स्ट टूल या ठिकाणी बघितलेलं आहे की मार्क्यू टूल. असं तुम्ही काय करू शकता, एक पूर्ण वेक्टर सिटी बनवू शकताय. जसं की या ठिकाणी आपण बघतोय की वेक्टर सिटी, आणि अशा प्रकारचे तुम्ही काय करू शकता, सिटी क्रिएट करू शकता रेक्टेंगल मार्क्यू टूलने आपण असं पद्धतीने सिटी क्रिएट करू शकतो. ओके. याच्यामध्ये हे जे वरचे आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला लासो टूलचा यूज करायचा आहे. अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता, लासो टूलचा ओके यूज करावा लागेल. आणि हे कशा पद्धतीने करायचं हे मी ऑलरेडी आत्ताच सांगितलेलं आहे. ओके. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एक वेक्टर सिटी ड्रॉ करू शकता. त्याच्यासाठी आपण बघितलं रेक्टँगल मार्क्यू टूल, इलिप्टिकल मार्क्यू टूल, सिंगल रो मार्क्यू टूल, सिंगल कॉलम मार्क्यू टूल. याच्यामध्ये प्रॉपर्टी आपण चेक केलं की न्यू सिलेक्शन, ॲड सिलेक्शन, सबस्ट्रॅक्ट सिलेक्शन, इंटरसेक्ट सिलेक्शन, फिदर ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आणि त्याची स्टाईल आपण या ठिकाणी बघितली, नॉर्मल सिलेक्शन, फ्री हँडमध्ये करतो, फिक्स रेशो, साईज विड्थमध्ये एवढी असेल तर हाईट किती असावी, आणि फिक्स साईज, परफेक्ट साईजमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपण इथं साईज पण देऊ शकतो. तर या ठिकाणी करूया आपण स्टॉप. नेक्स्ट लेक्चर भेटून नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत एन्जॉय, बाय बाय, हॅपी डिझायनिंग.